म्हणून आमचं लग्न आजच्या आज व्हायलाच हवं. तुम्ही या, मी वाट बघतोय. अरे बापरे, म्हणजे तो एडका आणि हा पांढरा कावळा या दोघांनी मिळून कियाराला इकडे डांबून ठेवलेलं दिसतंय. इथे सगळेच गेम खेळताय. वसुधा कियाराशी, कियाराचा बाप माझ्याशी. तो कियाराचा बाप एडका मला काय पत्ता लागू देत नव्हता, कियारा कुठे आहे सांगत नव्हता. पण मी शोधून काढलाच. आता बघतो मी यांचं लग्न कसं होतंय ते. कारण यांचं लग्न झालं की खेळ खालास. नाही नाही नाही, हे लग्न अजिबात होता कामा नये. या कियाराची तलवार सतत अक्षयच्या डोक्यावर टांगती राहायला हवी, म्हणजे पैशाचं झाड उगवेल. तुला हाऊस वाटली आता सगळं आलं नाही का? तुला सांगू का, या जाताला धावायला लावणं लय कठीण असतं ग. ते म्हणजे कसं वेगळं टेक्निक असतं. हा टेक्निक बघ बाय तुझ्या भाषेत टेक्निक. ये 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 सोने ये. बांधून ठेवलं होतं तिला तिकडे. ए गप्पा बस आणि अकलेचे तारे तोडू नकोस. मुकाट्याने माझ्या हवाली कर. तिला जिथून किडनॅप केलंस ना तिथेच परत घेऊन येतो मी. नाही नाही, आधी तुम्ही मला सांगा सर, खरं काय घडलं ते ताबडतोब सांगा. काही नाही रे, त्या घाडग्याने माझा गेम केला. अक्षयच्या पायाची ताकद गेली ना, तेव्हा माझी मुलगी हवी आहे त्यांना. अक्षयच्या पायाची ताकद गेली ना, तेव्हा माझी मुलगी हवी आहे त्यांना. माई घाडक्याने फोन करून तिला सून करून घ्यायची तयारी दाखवली. काय सांगता काय, म्हणजे फारच बनेल आहे ही ठम्मा ठक्का. पण काय सावंत साहेब, अक्षयच्या पायातली ताकद गेले हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं? नाही म्हणजे त्याचे फोटो बघितले ना व्हीलचेअर मधले. फोटो फोटो. अरे हसतोस काय? हे बघ, माझ्या मिंटीला ताबडतोब घेऊन ये आणि चालाकी केलीस ना तर याद राख. आणि तुझं हसणं बंद कर आधी. ओ सावंत साहेब, ते घाडगे येडा बनवतायत तुम्हाला. अक्षयच्या मुळात पायातली ताकद गेलीच कुठे होती? केलास ग तू. ये. वसुधा आले आले. आली मोठी गोऱ्या काकू बोलवतीये मला. चल या तुम्ही सावकाश. हा सावकाश आणि तिला आणलेलं सांभाळून. धरून. हा? वसुधा आले. ये रे सावकाशी. जाऊबाई, ओ जाऊबाई, आले आले. आलो आम्ही. आली का मंडळी? पायाला लागलाय सुनबाईच्या. अरे देवा, कसं लागलं? हळू, हळू हळू. हळू हळू नाही ये. नाही, उद्या लगेच बरं वाटेल. तुम्ही द्यालच ना लेप. आहे ना आंबे हळद आहे की लावते की. सावकाश सावकाश सावकाश. झालं दर्शन व्यवस्थित? बाबो, अक्षय खंडेराय म्हाळसाची जोडी दिसते बघ. पिडा टळो आमंगळ जो. बाया बाया बाया, आमच्याच हातचं काऊन लय जोर आलेला दिसतोय. काय 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 काय? ठीक आहे, मिळाला. तुमच्या हातचं खाऊन काय आज आम्ही तुम्हाला आमच्या हातचं खायला घालणार. आता का नाही 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 काय?
ग साधने? अण्णा एवढे मोठमोठ्याने बोलून राहिले, मम्मीला तेच करतात का काय सगळा स्वयंपाक? आमच्याकडचे नियम खूप कडक आहेत हा. ओ, आमच्याकडे बायकांनी रांधायचं आणि पुरुषांनी फक्त अरे म्हणून तर तुम्हाला आज घालतोय ना खायला आम्ही आमच्या हातानी. बाबू काय रे तयार आहेत ना सगळे? मी तयार आहे. अंजनीला माझ्या हातची आमटी फार आवडते. काय हो जाऊबाई, आता जावं तिकडं. लय दिवस झाले असतील गोंधळ बघून. आज बघ. बाबू बाय 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 बाई, हा कसले रूप म्हणायचं. धन्य आहे तुझी. अगं नवरा तिचा असला तरी दीर आहे की नाही तुझा. मग लक्ष द्यायला हवं की नको. मोठी सून आहे सगळं तू या घरातली. सगळीकडे लक्ष असायला हवं. आता हळूहळू जबाबदारी घ्यायला शिका. नाही म्हणजे माहितीये तुझं अनंताकडे अगदी बारीक लक्ष असतं. चांगलंच आहे ते. पण तरी एकत्र राहायचं म्हटलं ना की घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. काय हो माई. चहा ठेव. काय येऊच्या घराला कुलूप आहे? ठीक आहे पंक्या, बाय. अक्षय, हे बघ तुझा डबा रेडी आहे आणि हे तुझा घड्याळ, वॉलेट. एक मिनिट, तुझा फोन कुठे ठेवला होता मी काल? अरे तुझा फोन आहे आहे, पॅनिक नको होऊस. हा ओके, हे घे. अमृता यार, ओके पोचतोच. अमृता, ऍक्च्युली मी तुला घरी ड्रॉप करणार होतो बट जावं लागेल. बॉसचा फोन होता. जाशील रिक्षाने? हो. हा? आणि हे डिवोर्स पेपर्स तुझ्याकडे ठेव. रात्री आलो की आपण यावर बोलू. अमृता सॉरी, तुला अर्ध्या रस्त्यात सोडून जावं लागतंय. इट्स ओके. बाय.
तू अर्ध्या रस्त्यात सोडून जाणार